तुमचा एक गणाचा विचार केला तर तो फार शहरी भाग नाही आहे. शेतकरी बरोबर, वर्ग आहे जास्त बरोबर, प्रमाणात. बरोबर. पाणी आहेच, पण त्याबद्दल शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, ज्या तुम्ही आज प्रचाराच्या हो, नक्कीच आहेत. कारण शेतकऱ्यांच्या समस्या म्हणाल तर आज एखादी स्त्री म्हणा, पुरुष म्हणा, दिवस-रात्र शेतामध्ये कष्ट करणं अवघड आहे. एवढा तळपता सूर्य आणि दिवसभर शेतीत काम करणं खरंच अवघड आहे. हो, म्हणजे आज प्रचारादरम्यान आपण किती ऊन आहे हे बघतो त्यांना रोज सकाळी उठून तेच आणि जेव्हा एवढा आपण दिवस-रात्र कष्ट करून पीक पिकवतो आणि त्याला मालाला जर भावच नाही मिळाला, अगदी आपण पाहतो कांद्यांना भाव नाही मिळाला तर लोकं रस्त्यावर कांदे फेकून देतात. म्हणजे त्यांच्या करण्याला काही चीजच नाहीये. म्हणजे नक्कीच शासन व्यवस्था त्या ठिकाणी कार्यरत असतेच. फक्त शेतकऱ्यांपर्यंत त्या सुविधा पोहोचत नाहीत. त्यांच्या मालाला भाव मिळावा. पुन्हा शेतीत काम करताना त्यांच्या अडी-अडचणी आहेत. म्हणजे अपरात्री रात्री आता हे बिबट्याचा प्रश्न म्हणाल तर आता आमच्याच विभागामध्ये जवळ आंबेगाव तालुक्यामध्ये 1800 ते 2000 बिबटे आहेत. तर त्याचा प्रश्न सुद्धा आता बरेच आंदोलनं वगैरे झाली. त्यातनं बऱ्याच बिबट्यांची संख्या थोडीशी कमी करण्यात आली. पण असं हे जर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण कार्यरत राहिलं, तर नक्कीच शेतीच्या कामांमध्ये त्यांना परत शासनाची अवजारं असतात. त्याचं जे वितरीकरण असतं ते योग्यरित्या केलं. ज्यांना खरंच गरज आहे त्यांना दिलं. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, की शेतकऱ्यांना पुढे न्यायचं असेल, तर त्यांच्या दृष्टिकोनातनं काय गरज आहे त्याची पडताळणी करणं गरजेचं आहे.